नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिवमानवी ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग 1 वाजता बनवतोय. दुपार झाली. तर कामावर जायचं होतं मित्रांनो, पण मध्येच माझं डोकं दुखतंय. तर जसं श्रावण लागला आहे, 12 तारीख आली, आमुष्य होती 12 तारखेला. त्यापासून असं झालं आहे की मित्रांनो, अशी दृष्ट लागली कोणाची काय माहिती, एकदम काळी जादू झाली अशी घरावरती. तर त्या दिवसापासून नुसते पोरं पण आजारी होत आहे आणि आमची नुसते भांडणं होत आहे. तर मित्रांनो, किती वाजली करते खरं आहे. तर नुसते भांडणं चालू आहे घरामध्ये. बाहेर जातोय तर बाहेर चांगलं वातावरण राहतं आहे, हेल्दी राहतं आहे, बाहेर खुश राहतो आहे. पण घरात आल्यावर नुसते भांडणं होत आहे, नुसती कटकट होते दररोज. तर मित्रांनो, गेले 4-5 दिवस झाले खूपच वाद होऊ राहिले. अजिबात सुख नाही. तर मित्रांनो, 3-4 दिवस झाले कामात पण लक्ष लागून नाही राहिलं, काम पण व्यवस्थित होऊ नाही राहिलं. या अशा वादामुळे ना कामात लक्ष लागून नाही राहिलं, काम व्यवस्थित होऊ नाही राहिलं. तिकडं ॲबसेंटी पडून राहिलं आणि आजार पण वाढले मित्रांनो. काही ना काही आजार होऊ राहिले, तकलीफ होऊ राहिले. आता काल सर्दी वगैरे झाली मला, पहिले पोरांना झाली, आता मला झाली. आता माझं डोकं दुखतं आहे, असं इथंच डोकं दुखतं आहे मध्यभागी मित्रांनो. आणि डोळे पण असे दिसत आहेत भरपूर. आणि पोटामध्ये असं गडगड होते, म्हणजे चक्कर आल्यासारखं होते, मळमळ होते. ते खूप मळमळ होते आणि खूप त्रास होते. हे 3-4 दिवसापासून नुसती कटकट चालू आहे. तो पैसा आण पैसा आण, तर पैसा काही येऊ नाही राहिला मित्रांनो. सध्या ऑर्डरीचं प्रमाण खूप कमी आहे. तर आता आज जायचं होतं, म्हणजे कालच जायचं होतं, पण नेमकी काल गाडीचा खर्च आला मित्रांनो. तर गाडीचा खर्च दरवेळेस येत राहतो दर महिन्याला. तर गाडीचा खर्च केला आहे आता आज जायचं होतं. नेमकी आज सकाळपासून डोकं दुखतं आहे असं मध्यभागी, आणि डोळे पण दुखत आहे, मळमळ होते, गरगर करते, काही समजत नाही. तर काही गोष्ट लागली काही समजत नाही. तर घरामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण झालं आहे. जास्त वटवट कचकच वादवाद होऊ राहिली. त्याच्यामुळे ना लक्ष लागून नाही राहिलं कामामध्ये. तर थोडी वस्तुस्थिती म्हणजे घरातली परिस्थिती सुधारावं असं वाटतं मला. म्हणजे थोडं वातावरण शांत व्हावं, जी घरावरची लागलेली दृष्ट आहे ती काढून टाकावं. आता काहीतरी उपाय असेल तुम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो. तर मी 2-3 व्हिडिओ बघितले यूट्यूबवर, घराला नजर लागल्यावर काय होतं ते, त्याचे परिणाम सेम तशीच वस्तुस्थिती माझ्या बाबतीत घडून राहिली. जसं ते एका मॅडमच्या व्हिडिओमध्ये बघितलं, ती सांगत होती तसंच होऊन राहिलं मित्रांनो सेम. हे खरं आहे का काय, तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी तर विश्वास ठेवत नाही, पण वस्तुस्थिती तशीच होऊ राहिली. तिने जशी कारणं सांगितलं ना, तसेच कारणं मला अनुभवायला भेटून राहिले. तर नकारात्मक ऊर्जा आली घरामध्ये, नकारात्मक म्हणजे अशी ऊर्जा जेवण राहिली की चांगलं भरभरून काम करावं, एकदम फ्रेश वाटत नाही, एकदम असं मूड गेल्यासारखं वाटतंय, अस्वस्थ वाटतंय. आणि मित्रांनो, खर्च पण जास्त होतं एवढ्यामध्ये हप्त्यामध्ये. जसे श्रावण लागला आहे, अमावस्या लागली ना, तसं वातावरण एकदम बिघडलं आहे, अजिबात फ्रेश नाही. तर आता मी कमीत कमी माझ्या त्या मागच्या आठवड्यात 2-3 सुट्ट्या झाल्या आहे मित्रांनो. हाफ डेच काम केलं आहे. म्हणजे मी कामावर जातो आहे, तिकडं खुश राहतो आहे, पण नंतर काय होतं आहे काय माहिती ना, निगेटिव्ह एनर्जी येते, काम करूशी वाटत नाही. तर आज जायचं होतं नेमकी, आज पण आज काही प्रॉब्लेम झाला, सर्दी झाली, डोकं दुखते, तर असं जाऊशी वाटत नाही. नकारात्मक एनर्जी माझ्या अंगात घुसली, निगेटिव्ह एनर्जी आली, तर ती कशी बाहेर काढावं ते समजत नाही. आता मला एकदम बरंच वाटत नाही, काय करावं आता. थोडंसं मलाच वाटतंय थोडंसं झोप घ्यावा, फ्रेश व्हावा, मग कामावरती जावं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा मित्रांनो. हे निगेटिव्ह एनर्जी असते का आणि दृष्ट वगैरे असते का, काही कमेंट करून सांगा मित्रांनो. तर इकडे शिवम खेळतोय ब्लॉग सकाळपासून. हाय शिवम, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. तेव्हा मित्रांनो मला काही समजत नाही आता सध्या, डोकं दुखत असल्यामुळे मला दुपार पण कळा ना, दुपार झाली. तर शिवम इकडे ब्लॉग खेळतोय. हाय शिवम, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. काय करतोय तू? तर मित्रांनो, सर्दीचं प्रमाण खूप वाढलं आहे.
डोकं असं केळं पाहिलं काही करावं समजा नाही. सकाळी मी जाऊन केळं आणले तर मी एका व्हिडिओमध्ये असं बघितलं होतं की केळं खाल्ल्यानंतर ना डोकं दुखायचं राहतं. तर मी 2 केळं खाल्ले पण अजून तर डोकं दुखायचं राहून नाही राहिलं मित्रांनो. काय सांगावं तुम्हाला. भरभर करते असं डोळे तर खूप दुखत आहे. तसे बाळा म्हणतो मला ज्यूस पे. ज्यूस कोणता ज्यूस पिऊ? ऑरेंज. ऑरेंज ऑरेंज संपले ना आपले. शिवम सांगते मला की ऑरेंज ज्यूस पिवा म्हणून. ऑरेंज ज्यूस नाही आपल्याकडे. तर मित्रांनो कमेंट करून सांगा कोणता ज्यूस प्यायला पाहिजे जेणे माझं डोकं दुखायचं राहील. तर मित्रांनो चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, प्लीज लाईव्ह या. माझ्या लाईव्हला येत जा मित्रांनो, कमेंट करत जा आणि तुम्हाला ब्लॉग कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.